हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळची सगळी काही कामं आवरली आज. तर मी ब्लॉग थोडासा लेट स्टार्ट केला. आता घरातली सगळी कामं आवरली. मस्त भाजी झाली, भाकरी झाल्या. आज मी अशी छान मस्त मेथीची भाजी बनवली. मेथीची भाजी बनलं नाही असं वाटतं लगेच जेवण कर, कारण त्या बाकीच्या भाज्यांचा इतका कंटाळा आला आहे ना. कारण एवढ्यात पालेभाज्या नाही भेटत आहे जास्त, बाजारात पण खूप कमी प्रमाणात भेटते. तर आता आज छान अशी मेथीची भाजी बनवली आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी. आता बाकीचं तर सगळं काम आवरलं आहे. कपडे धुवायला जाते. आता पहिलं कानाला झोपी लावलं, कारण त्याला खूप झोप आलेली होती. त्याची लई चिडचिड चालू होती, मग पहिलं त्याला झोपी लावलं. आणि आज जरा बेडशीट वगैरे पण धुवायचे, त्यामुळं ही सगळा पसारा काढला आहे. कारण गॅस त्यामुळं ते धुवावं लागते. आणि आत्यांच्या कॉटचा वापर जास्त आहे. दिवसभर आम्ही खाली असतो, त्यामुळं काना पण असतो त्याच्यावर, त्यामुळं वापर जास्त आहे. मग म्हटलं चला आज बेडशीट वगैरे पण धुवून काढू. आणि आमच्या ना टेरेसवरती सापाची स्किन असती ना, ज्याला आपण कातीन म्हणतो, ती दिसली. 2-3 दिवसापूर्वी पण दिसली होती, पण आम्हाला वाटलं वाऱ्याने उडून वगैरे आली असं. आणि आज पण दिसली. आज वेगळी आहे, त्या दिवशी वेगळी होती. तर आता दादा ते शोध घेत आहे. मागं सगळं जे काही सामान आहे एक्स्ट्राचं ते सगळं काढून टाकत आहे, कारण अडचणीत येऊ शकतो ना, त्यामुळं. आणि आम्ही बाहेर बसतो वगैरे, काना खेळतो रात्री तिथं. मग असं वाटतं अचानक कुठून काय आलं, त्यामुळं भीती वाटते थोडी. मग आता ते सगळं पसारा साफ करत आहे. आणि आमच्या नाही जाऊन देते तिथं, कारण कसं आहे, एक काम करायला जाते आणि वाढवा करून येते. त्यामुळे त्यांना म्हणले तुम्ही घरातच बसा, असंच म्हणले ना तुम्हाला सगळे. कारण गेले चांगलं काम करायला, काट्या तोडायला, आणि एवढं दुखणं करून घेतलं होतं. ते आता कुठं बरं होत आलंय, तर जातीन परत अजून एक्स्ट्रा काहीतरी करायला. म्हणून त्यांना इथं बसवलंय. काय हो, तुम्हाला राग आला का? तुम्हाला चांगलंच मला रील पाहायला भेटतील तेवढंच, नाही का? इकडं मग तुम्ही बोलतीच नाही यार. नाहीये मूड. काय मूड थोडी राहतो, मी विचारते ना. भांडणं होईन बरं का आपली सकाळी सकाळी. कालच आपला विषय चालू होता ना, असं लय गोडी गोडीत बी चांगलं नाही वाटत. भांडणं झाल्याशिवाय असं वाटतं अरे हे आपलेच आहे का. काठी घेऊन येऊ का? थांबा काठी आता दादाकडे. दादा पाहू राहिले सापाला, थोड्या वेळानं आणती. एकच काठी तेवढी आपली, ती जास्त चांगली ना, साळून ठेवलेली. काल आमचा असा विषय चालू होता की दीदी झालं, दादा किंवा आम्ही दोघं, आत्या दादा झालं, जर लई गोडी गोडीत राहिलं ना, असं बोर होऊन जातं. भांडण केल्याशिवाय मजाच येत नाही. म्हणलं आता थोडं भांडण करू, पण आमचे काही भांडणाच्या पण मूडमध्ये नाही. त्यांना फक्त रीलच पाहिजे. थांबा आपण इथून बघू दादा दिसते का. बघा इकडं पसार आवरायचं काम चालू आहे आद्यांचं. काहीच नाही, ती कातींवर निघाले असे खाली. दादा, छोटे दादा आज सकाळपासून कामाला लागले. छोटे दादा लागले. आता तुम्ही माळ काबर घातली गळ्यातले मोठी? कानाला घातली होती, त्याच्या ह्याच्यातून काढली, आत्यांनी घालून घेतली. आता एकदम साफसफाई मोहीम चालू. हा, त्याच्यातून काही पक्षी बिक्षी. हा, नाही का? एकदम जोरात साफसफाई चालू आहे. दादा आज लहान आहे, दादा एकदम मनावर घेतलेले त्यांनी, आणि एकदम हात धुवून कामाला लागलेले. दादांना सुद्धा गावातून बोलून घेतले. चला आता बाकीचे काम आवरून घेते मी. बाई म्हणलं नवऱ्या संग गप्पा माराव्या, जावं 2 मिनटं. तर नवऱ्याच्या गप्पा ऑफिसवाल्यांसोबत. नाही बघ, मीटिंग चालू असते यार. कधी बी या यांच्याकडे जावा तर बोलूशी वाटलं, आणि तेव्हा तर खरंच यांची मीटिंग राहते. बोला. कधी या तुमच्याकडे कायम तुमची मीटिंगच चालू राहते. असंच असतं बाई, तू येते संध्याकाळच्या टायमाला सकाळचं काम संध्याकाळपर्यंत पुरं करावं लागतं. तुम्ही सकाळीच करून घ्या ना, माहिती आहे ना आपली बायको संध्याकाळी येते. हां, काय म्हणते मी? नाही आता नाही बोलणार.
का हो? मग रिप्लाय द्यायचा. बिजी माणूस आहे बिजी. आम्हाला पण लई काम आहे बाई. मला पण स्वयंपाक करायचा आहे, मला पण लई काम आहे, मला पण कोणासोबत बोलायला वेळ नाही. पण कसं आहे माणुसकी असते ना. Right माणूस does की- right. See, I gave you that thing, so it is urgent. Very माणुसकी नावाचा पण काहीतरी प्रकार असतो ना, जो की माझ्याकडे जास्त आहे comfortable आमच्या यांच्यापेक्षा. ते तर खाली आले ना, ते मोस्ट ऑफ वेळेला काहीतरी खायला याला चाललेली राहते. ते तर कधी माझ्यासोबत बोलणार नाही, पण मी खास त्यांच्यासोबत बोलण्यासाठी येते. आणि तरी पण त्यांची माझी मीटिंग आहे, माझं अमुक आहे तमुक आहे. मला बी स्वयंपाक करायचं राहतं, तरी बी मी 2 मिनटं बोलतेच ना. माझी पोळी करपली मग काय करायचं. पण माणुसकी कशाला म्हणता. आता कसं आहे, यांची मीटिंग चालू आहे, बोलू शकत नाही, तोपर्यंत आपण बोलून घ्यायचं. ते बोलायला लागले बंद करून टाकायचं. मी जेव्हा खाली होतो तेव्हा ती झोपली. नका सांगू, नका सांगू. मी कधी आज झोपलेले होते, बोलले तुम्ही, कॉफी केली, स्वतःची निघून आले, काही म्हणले एक शब्द. माणुसकी लागली माणसाकडे. तू चहा करीत होती. मग चहा करीत होते, मग मला तोंड काही शिवलेलं होतं का चहा माझ्या तोंड उकळत होता. चहा तोंड उकळत होता का? जाऊ द्या गाईज, तुम्हीच सांगा. त्यांनी माझ्यासोबत बोलायला पाहिजे की नाही. ठीक आहे, मीटिंग चालू असती, मी नाही म्हणत नाही ना. आता काही स्वतःलाच पाहू काय पकडू राहिले ते कॅमेऱ्यात. छान दिसतोय ना ब्लॅक. हा, लगेच छान दिसते. विषय काय चालला आणि हे घेऊन कुठं चालली. जाऊ दे बाबा, मला स्वयंपाक करायचा आहे. आज तर का नाही आम्हाला इतक्या अडवणी केलंय ना, अजिबात कोणाला झोपून बी नाही दिलं आणि तो बी नाही झोपला. झोळीत घातला का रडायचा, बाहेर काढला तरी रडायचा. आणि कोणाला झोपून बी, कारण त्याला बाहेर फिरायचं होतं. पण आम्ही पण लई खोडीचे, आम्ही त्याला बाहेर नाही फिरू दिलं. आता कसा तरी झोपी लावलाय. सगळ्यांनी प्रयत्न केले तेव्हा आता कुठंतरी झोपलाय तो. तर आता स्वयंपाकाची तयारी करायची, पण म्हटलं आपल्या नवऱ्यासोबत 2-4 मिनटं थोडासा वेळ घालून येऊ द्या. पण नवरा एकदम बिझी, त्यामुळे म्हटलं चला आपण पण जाऊ आपल्या कामाला, आपल्याला पण वेळ नाही आहे. तर आज आम्हाला बनवायची कांद्याची चटणी आणि आंब्याचा रस. आणि आत्याने ते गेले होते आज धोंडा खाण्यासाठी. आमचे जे वाटेकरी ना, म्हणजे आमचं जे वावर करतात ते आमच्या शेजारच्याच गावात आहे, तर त्यांनी बोलवलं होतं धोंडा खाण्यासाठी. तर आत्याने ते तिकडं गेले होते, तर त्यांनी मांडे पण दिलेले. म्हणजे ते म्हणजे त्यांच्या तिकडं मांडेच करता वाटतं असं. याला आम्ही पण बनवून घेणार आहे आता. आमचा परत एक धोंडा आहे, तेव्हा बघू जर त्यांना पॉसिबल असलं तर, कारण त्यांना पण बाहेर जायचं आहे. असं चालू आहे आमचं पण मांडे करायचं, पण अजून फिक्स नाही. तर त्यांनी आज मांडे दिले, तर रस आणि मांडे आणि त्याच्यासोबत कांद्याची चटणी. तर चला मस्तपैकी. बाकीच्या भाज्या खाऊन पण बोर होत आहे, असं काहीतरी कांद्याची चटणी वगैरे ते तरी खाऊशी वाटतंय. तर चला पटपट कांदा चिरते. त्यासाठी किती मोठा कांदा चिरावा लागणार आहे. आमचा सगळा आटापिटा बाहेर यायसाठी चालू होता. आम्हाला दूध प्यायचं नव्हतं, झोपायचं नव्हतं, काहीच करायचं नव्हतं, नुसतं बाहेर पिलायचे है ना. का ना खरं बोल, भोकडी आला, भोकडी हो, भोकडी आला. दुपारी आम्ही भोकडीची सुद्धा भीती दाखवली, तो भोकडीला आवाज द्यायचा. भोकडीला बोलव रे दादू. आम्ही तरी घाबरत होतो लहानपणी, भोकडी आला, हे आला, ते आला, तो बाबा आला. कोणालाच घाबरत नाही. हंबा आली, हंबाला बी नाही घाबरत, कशालाच नाही घाबरत. हंबा लगेच हंबा. बुबू, बुबू कुठे आहे? गोल्या, गोल्याला आवाज दे बरं. चला चला चला. काय खातोय का ना तू? काना खातोय. 4 वाजता त्याला पॅनकेक केले होते, ते खातोय. आणि आम्ही कांद्याची चटणी, रस, काहींना मांडे, काहींना आलू पराठे. बटाट्याची तिकडं पप्पा पाहिले लगेच मामा मामा. पप्पाला आवाज आहे. बसून घ्या पप्पा.